चला सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय दीपेश एडगे. तर दोन सलामीवीर आपण पाहतोय. एका बाजूने दयानंद तर एका बाजूने धनेश. पहिला बॉल बॅटचा एज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. आपण पाहतोय, लक्षात घ्यायचं आहे त्या भिंतीच्या मागे जर चेंडू जर गेला तरच डिक्लरच्या स्वरूपात धाव मिळेल. ते पाहतोय आपण पुन्हा एकदा स्टॅमिंग झाला होता फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, चेंडूला उचलतील, फील्ड करतील. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर या बॉलवरती एक धाव आलेली आहे. आता एका धावाने धावसंख्येला सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालेला आहे. पण पुन्हा एकदा स्टॅम्प फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 2 या आकड्यावरती. बघा 4 चेंडू टाकून झालेत. इथे पाहतोय आपण चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला गेला होता. प्लीज पाहतो आपण पिठॉनमध्ये हा चेंडू केला होता. धावची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 4, बिनबाद 4 धावा या आपण धावफलकावरती पाहतोय. चला बॅट हवी असेल तर पाठवा. आपल्या खेळाडू कक्षामध्ये पाणी हे पोचवलं गेलंय. पहिलं षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकात धावा जर आपण बघितल्या फक्त 4 धावा आलेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज अक्षय येतोय, अक्षय शेलार. इकडं आता जर आपण बघितलं तर खेळाडू बाउंड्रीवरती जाताना दिसतील आपल्याला धावा रोखण्यासाठी, कारण पॉवरप्लेचं षटक होतं ते आता संपलेलं आहे. आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग थोडासा वाईडिश ठेवला गेलाय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 30 सर्कलमध्ये पाहतो आपण पॉईंट ठेवलाय, स्क्वेअर लेग ठेवलाय.
पाहतो की पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. जो स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक होता त्याला आता डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये ठेवलंय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये ठेवलं गेलंय. इथे पहिला चेंडू आपण पाहतोय वाईड हाताला गेलाय. व्हाईट बॉलने सुरुवात इथे करताना दिसतोय अक्षय हा गोलंदाज. इथे आता स्लॉटमध्ये चेंडू होता. कनेक्शन खूप चांगलं झालेलं आहे. चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता आजच्या दिवसातील पहिला षटकार. आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह Yes, thank you, DC. ते पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. झेलचेची संधी निर्माण झाली होती आणि आता 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील. 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसत आहेत आपल्याला. या 2 धावेन धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 13 रन्स 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकात फक्त 4 धावा आल्या होत्या. मात्र या षटकात आपण पाहतो या अक्षय थोडासा महागडा ठरताना दिसतोय आपल्याला. इथे आता प्रत्युत्तर दिलंय अक्षयाने. फलंदाज बाद होतोय. धनेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. राहुल येतोय. डिवायडर राहुल धुदडे. दयानंद आणि राहुल अशी आता ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. अक्षय खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल संपर्क होत नाहीये. हा चेंडू तो डॉट बघा षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक इथे करताना दिसलाय गोलंदाज अक्षय शेलार. या षटकातील 4 चेंडू डाव पोहोचले. 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता स्लॉट मध्ये चेंडू आहे. हा चेंडू देखील सरळ निघून जातोय प्लॉट मध्ये. प्रेक्षकाच्या बेडीला आणखीन एक धमाका. थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या आपण पाहतोय आता 20 या आकड्यावरती. शेलारियाचं तब्बल 16 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका देखील खेळला गेलाय. किरण आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. फिक्की देखील तेवढी सुरेख झालेली आहे. मात्र 2 धावा थांबू शकणार नाहीये. या 2 धावा इथे पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटकाची समाप्ती झालेली आहे.
2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 22 धावा धाव फलकावरती. समीर येतोय आता. समीर हाडल. ते पाहतो या फिग वन चेंडूची हाताळणी झालेली आहे. पहिला चेंडू वेगाने ते हाताळला गेलाय. डॉट बॉल येताना दिसतोय. चांगली सुरुवात इथे आता समीर करताना दिसतोय आपल्याला. विनंती असेल सन्माननीय अमितदादा शेलार आणि आशिष शेलार, आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल, वेलकम. आपण पाहतोय ऐकवीरा स्पोर्ट्स बेलकडी शेलार 4141 हा संघ आपण पाहतोय. व्हाईट बॉल असेल, मात्र इथे धाव मिळणार नाही आहे कारण हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाईल त्यावेळेस तुम्हाला धाव घेता येणार नाही आहे. जर विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू जर निसटला, जमिनीवरती जर पडला, तरच तुम्ही धाव घेऊ शकता, लक्षात घ्या. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू हे वाईट टाकले जात आहेत या षटकामध्ये. पहिला चेंडू जर आपण बघितला अचूक टप्पावरती पडला, मात्र त्यानंतरचे 2 चेंडू जर आपण बघितले ना तर व्हाईटच्या स्वरूपात हाताळले गेलेत. या ओव्हरनंतर टॉस केला जाणार आहे. तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा. आपण ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. किरण आहे तिकडे आणि किरणकडनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अखेरीस एक विकेट आणखीन मिळते या इनिंगमध्ये. दुसरा गडी हा बाद होतोय. समीर पुन्हा एकदा फॉलोइंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. नवीन आलेला फलंदाज पदापन्न गणेश बाबर. पदापन्न शफलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला आता आपण पाहतोय डिक्लरेशन झोनमध्ये खेळून काढलेला आहे. फायनल क्षेत्रामध्ये पाहतोय डिक्लरेशन झोन आहे, त्या झोनमध्ये हा चेंडू जाऊन पडतोय. फक्त एकच धाव या बॉलवरती अंकित केली जाते. या एका धावेने धावसंख्या आता 25 या आकडावरती 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. यानंतर जो मॅच होणार आहे आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा, दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये या. इथे आपण पाहतो या फान चेंडूची हाताळणी झालेली आहे. एक डॉट बॉल येताना दिसतोय. पाहतो या विकास बाबर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. गणेश बाबर याला पण पाहतोय खेळपट्टीवरती. ते आपण पाहतोय साईडला फटका देखील जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक सिंगल धाव मिळेल.
बघा थोडासा स्ट्रगल करताना दिसले आपल्याला साहित्य फादरवडी हा संघ या षटकामध्ये. पहिले षटक 4 धावांचं होतं, मात्र अक्षयाचं षटक 18 धावांचं ठरलं. आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय समीर याने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली, फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. धावसंख्या आपण जर बघितली तर 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 27 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय आणि आपण लगेच आता टॉसकडे वळणार आहोत. बघा कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. आम्ही वारंवार सूचना करतोय कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत, लक्षात घ्या. कारण जो आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये जो वेळ मिळतोय त्या वेळेमध्ये आपण टॉस हा करून घेणार आहोत, लक्षात घ्या. तर आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा दोन्ही संघाला विनंती असेल आपलं कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्या. चला आपण जाऊया डीजेकडे, ऐकूया सुमधुर संगीत. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तर आपण टॉस करतोय शैलेश धुळे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. इथे आपण पाहतोय टॉस पालनापाडा संघाने जिंकलेला आहे. आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलंय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले गेले आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या संघाला. नेक्स्ट मॅच हा सामना आपण पाहतोय, पहिला सामना चालू आहे. 27 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 बॉलमध्ये 27 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 9ची सरासरी ही राखावी लागणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 27 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईक वरती पाहतो पण दीपेश याला, तर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो पण नितेश शेलार. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दयानंद. पहिला बॉल खोलवर डब्याचा टाकला गेला होता, मात्र काही जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मनगट्टेच्या सायने हा चेंडू खेळून काढला होता. इथे आपण पाहतो या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग विथ द विकेट्स इथे पाहायला मिळते दीपेश आणि नितेश शेलार याची. पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस बघा स्लॉटमध्ये चेंडू होता, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि पाहतोय आपण झेल इथे पकडला जातोय. पहिला गडी बाद होतोय दीपेश एडगे.
नव्याने बॅटर भावेश येतोय. भावेश दलवी पाहतोय 27 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 9 धावा या कंप्लीट करायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, मात्र दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे दीपेश शेडगे याची. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती भावेश दलवी आलाय. डावरे हाताचा बॅट्समन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. काउकॉर्डरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑन, लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक तर्ट्या सर्कलच्या बाहेर ठेवले गेलेत. हे पहिले षटक पॉवर प्लेच आपण पाहतोय. इथे पहिला बॉल आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय आणि हा चेंडू सरळ डिक्लेरेशन झोनमध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. डी झोनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 3. आपण पाहतोय नितेश शेलार आणि नव्याने आलेला फलंदाज भावेश. ते भावेशने खूप चांगला फटका ते केला आहे, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे. झेल तर सुटलाय. 2 धावा घेण्याची संधी देखील तिकडे मिळाली आहे. बघा 27 धावांचं टार्गेट आहे आणि या 27 धावा जर तुम्हाला डिफेंड जर करायचे असतील तर क्षेत्ररक्षण चांगलं होणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला सिंगल डबल धावा ह्या रोखाव्या लागतील, झेल पकडाव्या लागतील आणि तरच तुम्ही या 27 धावा रोखू शकता. मग ते पण पाहतोय थोडासा मिसफील्ड झाला, झेल सुटला आणि 2 धावा पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. भावेश अडचणीमध्ये सापडलाय, मात्र फेकी खराब झाली आणि 3 धावा इथे अपलून पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली. या 3 धावाला, या 3 धावेने धावसंख्या आता 8 ही आकड्यावरती. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. बघा ज्या रिक्वायर रन रेटने पुढे जायचं आहे ती धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसते आपल्याला. मात्र अजूनही एक बॉल बाकी आहे या षटकातील. नितेश करता हा चेंडू आता आपण पाहतोय डॉट आलेला आहे. षटकाची समाप्ती. षटक संपले पहिलं. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 8. आता जी सरासरी 9ची होती त्या थोडीशी वाढली जाईल, कारण पहिल्या षटकात या फक्त 8च धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल हा डॉट आला. आता 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 19 धावेंची आवश्यकता असणार आहे. महेश येतोय. ते पाहतोय महेश याचा पहिला चेंडू जोरात पाडण्याचा प्रयत्न होता. ते कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. भावेश दलवी याचा चेंडू तो निर्धाव लक्षात घ्यायचा आहे. ज्यावेळेस गेटच्या मागे चेंडू जाईल तेव्हाच तुम्हाला डिक्लेअरच्या स्वरूपात धावा मिळतील, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. इथे आता पाहतोय आपण चेंडू सरळ डिक्लेअरमध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक सिंगल धाव ही मिळणार आहे.
या सिंगल धावेने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 18 धाब्यांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 18 धावा. आता पण पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते खेचला गेला होता, मात्र मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक होता तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मात्र थ्रो जर लगेच झाला असता, चांगला पिकअप अँड थ्रो जर झाला असता तर विकेट ही मिळाली असती. मात्र एक धाव ही मिळाली. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 17 धावींची आवश्यकता आहे. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूमध्ये 17 धावा. बघा अक्षय या गोलंदाजाने तब्बल एका ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. ते आता 9 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. नितेश याचा हा चेंडू तिथे हवेमध्ये गेला होता. धावची जी संधी इथे निर्माण झालेली बघा. भावेश दलवी इथे आता अडचणीमध्ये सापडला आणि धावचीच्या स्वरूपात तो बाद झाला आणि वन शॉटचा देखील इशारा येतोय. म्हणजे इथे धाव मिळेल का नाही पंच? धाव मिळणार नाहीये. लक्षात घ्या आपण जी व्हाईट पट्टी आहे, जी व्हाईट रेषा आहे, त्या रेषेच्या बॅट आपण आतमध्ये घेऊन जाणं फार गरजेचं आहे. आपण जर रेषेवरती जर बॅट ठेवून जर आलात तर तुम्हाला धाव मिळणार नाही. लक्षात घ्या. जी पॉपिंग क्रीज आहे, जी रेषा आखले त्या रेषेच्या आतमध्ये बॅट जाणं फार गरजेचं आहे. जर आपण त्या रेषेवरती जर बॅट ठेवून येत असाल तर तुम्हाला धाव मिळणार आणि लक्षात घ्या. म्हणजे या बॉलवरती कुठल्या प्रकारे धाव आलेली नाही आहे. विकेट आलेला आहे. धावसंख्या पण पाहतोय 10 धावा. म्हणजे मॅच जिंकण्याकरता अजूनही 17 धावींची आवश्यकता आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 8 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता. ते आपण पाहतोय नितेशचा फटका देखील फसलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय देखील आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक गडी इथे बाद होताना दिसत आहेत. शेलार 4-1 या संघाचे. बघा आता नव्याने बॅटर समीर येतोय. समीर हाडल या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. इथे देखील आपण पाहतो या स्टॅमिंग झाला. इथे देखील झेलची संधी निर्माण झालेली आहे. शतरक्षक पोहोचला होता चेंडूच्या खाली, मात्र झेल सुटला. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 12 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडूमध्ये 15 धावींची आवश्यकता. बघा 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण साहित्य फादरवाडी संघाचा जर विचार केला तर त्यांच्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा होत्या. इथे फक्त 12 धावा आहेत.
पहिल्या चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे. वन बॉम्ब्स चेंडूला तिकडे फील्ड करतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. या 2 धाव्या धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. अजूनही 13 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 5 बॉल आणि 13 धावा. 5 चेंडूमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 13 धावा. आजच्या दिवसातील आपण ही पहिली मॅच पाहतोय. आज सामना जर बघितला तर थोडासा उशिराने चालू झाला होता. 9:40 आज पहिला चेंडू पडला होता खेळपट्टीवरती. हा चेंडू आपण पाहतोय डॉट येताना दिसतोय. डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. निर्धाव चेंडू इथे हाताळला गेलाय. अजूनही 13 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 4 चेंडू आणि 13 धावा. ते पाहतो आपण बेस्टामिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचला आहे आणि आता किरण शेलार याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. या सामन्यावरती पकड मजबूत करताना दिसतोय आता साई एकता फादरवडे हा संघ. 3 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 13 धाव्यांची आवश्यकता. 3-13. बघा आता नव्याने बॅटर तुषार येतोय. तुषार बरफ. ते पाहतो या अपील झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. लेगबाच्या स्वरूपात एक धाव मिळाली. बघा एक धाव तरी ते आता आलेली आहे. आता 2 चेंडू आणि 12 धावा म्हणजे 2 षटकार ते मारावेच लागतील. 2 मोठे फटके आता मारावेच लागतील फलंदाज समीर हडलियाला. यावेळेस बघा मोठा फटका येतोय. यस मोठा फटका येतोय. षटकार ठोकलाय समीर याने. आता 1 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता. एका चेंडूमध्ये आता 6 धावा बनवायच्या आहेत. 12ची आवश्यकता होती. एक मोठा फटका तर आलाय. आणखीन एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. मॅच ते आता बनवलाय समीर याने. जो सामना साईक्त फादरवडे संघाच्या बाजूने जात होता तो आता सामना शेलार 4-1 या संघाच्या बाजूने येताना दिसतो. 1 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. 1 चेंडू 6 धावा. इथे आपण पाहतोया काय घडलंय काय बिघडलंय तर रिव्ह्यू इथे घेतला गेलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे पाहूया. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. आता पूर्ण सामन्याची धुरा जी आहे ते तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरती आहे. रुपेश दांडेकर जे आमचे तिसरे पंच आहेत. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांनी बघितलं. जे रुपेश जी दांडेकर जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी बघितलं आणि सांगितलं की हा चेंडू आहे डॉट फेअर डिलिव्हरी. बघा एक षटकार ठोकला होता. एका षटकाराची आवश्यकता होती मात्र हा सामना 6 धावेने इथे गमावलाय. तो म्हणजे शेलार 4-1 या संघाने.